नमस्कार मंडळी. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या अनेक कविता आपल्या मनाच्या अंतरंगाचा वेध घेतात. देवत्वाच्या खऱ्या प्रकटनापासून ते अस्तित्वाच्या शोधापर्यंत एका विशाल परिघातून उलगडत जाणारी वादळवेडी कविता. अशाच दर्जेदार कवितांसाठी आपली विचारवेल यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा. चला तर रसिक श्रोते हो, कवी कुसुमाग्रजांच्या वादळवेडी या कवितेचा आस्वाद घेऊया. वादळवेडी. नागिन होनी कुठे टाकते कालकुटाच्या चुळा, कुठे प्रकटतो इचाच देही ईश्वरतेचा हात. नागिन होऊनी कुठे टाकते कालकुटाच्या चुळा, कुठे प्रकटतो इचाच देही ईश्वरतेचा हात. नागिन होऊनी कुठे टाकते कालकुटाच्या चुळा, कुठे प्रकटतो इचाच देही ईश्वरतेचा हात. उषा होऊनी कधी करीत असे प्रतिभेची लावणी, उषा होऊनी कधी करीत असे प्रतिभेची लावणी. कधी शालुसम नेसून बसते ही अवसेची रात. उषा होऊनी कधी करीत असे प्रतिभेची लावणी, कधी शालुसम नेसून बसते ही अवसेची रात. अवसेची रात. उषा होऊनी कधी करीत असे प्रतिभेची लावणी, कधी शालुसम नेसून बसते ही अवसेची रात. अवसेची रात. हसणे रुसणे कधी दावते दवबिंदूंची कुळी, हसणे रुसणे कधी दावते दवबिंदूंची कुळी. कधी खडकावर कठोरतेने करी लिलया मात. हसणे रुसणे कधी दावते दवबिंदूंची कुळी, हसणे रुसणे कधी दावते दवबिंदूंची कुळी. कधी खडकावर कठोरतेने करी लिलया मात, कधी खडकावर कठोरतेने करी लिलया मात. पुढच्या ओळीमध्ये कवी कुसुमाग्रज म्हणतात, ही रसरंगित करी सुगंधित, ही रसरंगित करी सुगंधित जीवन म्हणती जया. हीच ठेविते फुटकळ मरणे, हीच ठेविते फुटकळ मरणे. किनखापी बटव्यात, किनखापी बटव्यात. ही रसरंगित करी सुगंधित जीवन म्हणती जया. ही रसरंगित करी सुगंधित जीवन म्हणती जया. हीच ठेविते फुटकळ मरणे, किनखापी बटव्यात, किनखापी बटव्यात. धन्यवाद रसिक श्रोते हो. कवी कुसुमाग्रजांची अत्यंत गाजलेली वादळवेडी ही कविता तुम्हाला कशी वाटते ते कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. आपले यूट्यूब चॅनल विचारवेल सबस्क्राईब करा. विचारवेल चळवळ नवसंवादाची. धन्यवाद.